वाफवलेल्या मुठिया, ढोकळे हे जे सगळे प्रकार असतात ना, हे बऱ्याच प्रमाणात सगळ्यांना आजकाल आवडायला लागले. आणि गंमत कशी असते की आता पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये असे पदार्थ खायला आपल्याला आवडतात आणि शक्यतो कमीत कमी त्याच्यात इन्ग्रेडियंट्स असतील तर तो पदार्थ नक्की केला जातो. तर त्यातलाच हा प्रकार गहू मेथी मुठिया. अतिशय सोपा आहे. सगळ्यात पहिले गहू भाजून घेऊ. आणि हां, बाय द वे, तुमचं मनापासून स्वागत मास्टर रेसिपीजमध्ये. सगळ्यात आधी गहू जे आहे हे छान मंद आचेवर भाजून घ्यायचे. मंद आचेवर भाजलं तर अशा छान त्याच्या लाह्या टाईप होतात बघा गव्हाच्या. आता एक वाटी जर गहू आहे तर एक अर्धा चमचा मेथी दाणे, आणि ह्याला थंड होऊ द्यायचं. हे जाडसर आपण वाटून घेऊ. आणि जाडसर वाटण्यासाठी थोडं थोडं आपल्याला बारीक करायचं आहे. हे असं जाडसर आपण वाटून घेतलं. दही साधारण 2 चमचे, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग, थोडं तेल, जिरे पावडर, धने पावडर, थोडं तिखट, हळद, कोथिंबीर. याला छान एकत्र करायचं आणि मूठ वळेल एवढं ओलं करायचं आहे. पहिले दह्यानी आणि तेलाचा जो ओलसरपणा असतो दह्याचा आणि तेलाचा, त्याने किती हे ओलसर झालं ते पाहायचं आणि नंतर आपल्याला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं. याला एक 5 मिनटं आपण झाकून ठेवू. आता बघूयात आपण हे किती कोरडं झालेलं आहे. हे तसं ह्याच्या मुठ्यावरती एवढं आहे. थोडंसं पाणी लागेल तर आपण घालूयात, अगदी थोडंसं, पण मला वाटतं गरज नाही. आणि खूप अशा दाबून मूठ अशी नाही करायची. ह्याची हे करताना अगदी हलक्या हाताने अशा छोट्या छोट्या करा अशा. आणि हे असे छान झाल्यानंतर तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तर तुम्ही कच्चे सुद्धा खाऊ शकता, पण आपण छान फोडणी देऊ याला. थोडं तेल, मोहरी छान फुटल्यावर तीळ, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर, लिंबाचा रस, थोडं मीठ. ह्याला छान एकत्र करून घ्यायचं. नंतर यामध्ये हे आपले मुठ्या म्हणा काय म्हणा, आणि थोडी साखर सगळ्यात छोटी. हे खाताना ना एक छान जाणवलं मला की याच्यामध्ये कुठलाही आपण सोडा इनो वगैरे काहीही न घालता ते छान असे हे झाले काय घट्ट नाही झाले, असे फ्लफी झाले. आणि नंतर आपण त्याच्यावर जी ट्रीटमेंट केली, म्हणजे तीळ घातले, त्यात लसूण घातला, छान लिंबू मीठ, त्याच्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट आली आहे.
अतिशय वेगळा प्रकार आहे. म्हणजे आपण हे जे स्नॅक्स नेहमी करतो की नाही, कुठेही जावं तर तुम्ही बघत असाल ड्राय मंचुरियन, चिल्ली पनीर, अमका डमका, त्याच्याऐवजी हे असे जर पौष्टिक पदार्थ टाकले आपल्या भारतीय जेवणामध्ये, लोकांना नक्की मजा येईल. सोच बदलो, दुनिया बदलो. पाहता मास्टर एक्सप्रेस, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कराल ना? हे तुम्ही शेअर करा रे, खाऊन बा.